एकेकाळी न चुकता उन्हाळ्यात गावी जाणारी पावलं यावेळी शहरातच अडकून पडली. हात जबाबदाऱ्यांमध्ये बांधले गेले. गावाकडची माणसं मात्र वाट पाहत राहिली. मन गावाकडे धावू पाहत होतं. मेंदू कामात अडकून होतं. मन आणि मेंदूच्या नादात तो मनुष्य स्वतःला हरवत होता. शेवटी 4 दिवस जावं म्हणून ठरलं, पण त्या 4 दिवसात काही मन नाही भरलं. नाईलाजानं पाऊल परत शहराकडं वळली, पण मन मात्र गावातच राहिलं. हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना. आर्चीज क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा आहे आमच्या गावाकडचा व्हिडिओ. आमचं गाव बीड जिल्ह्यामध्ये बहादरपूर म्हणून आहे, छोटंसं गाव. तर ते आमचं गाव होतं. तिथं शेती वगैरे होती, पण आता आमचं काही राहिलंच नाही गावाकडं. शेती वगैरे सगळी विकली. तर आम्ही जालन्यामध्येच आता स्थायिक झालो सगळेजण. ज्याचे त्याचे घरं झाले, ज्याचे त्याचे सेटल झाले इकडं. आणि मेन म्हणजे गाव सोडलं, गावाकडनं इकडं आलं तर मुलांचं सिटीमध्ये शिक्षण वगैरे सगळं काही व्यवस्थित चालू आहे. तर गावाकडची जी माणसं आहे ती खूप मयळू आहे. त्यांचे खूप दिवसाचे आम्हाला कॉल येऊ लागले, तुम्ही गावाकडे एकदा येऊन जा. 7-8 वर्ष झाले तुम्ही आलेच नाही. आमच्या सासूबाईंना सारखं कॉल यायचा. आणि माझ्या आहोंचे मित्र, ते म्हणजे शेजारीच तिथं राहिला. तर ते मित्र आणि हे एकाच कॉलेजवर आणि रूम करून पण सोबतच होते. छान क्लोज मित्र आहेत. तर त्यांच्या वडिलांची तब्येत जरा खराब होती. तर त्यांचा कॉल आला की राजू मला भेटायला ये, सगळे कुटुंब या, माझं अर्धं दुखणं बरं होऊन जाईल, तुम्ही जर आले तर मला फार आनंद होईल, असं त्यांचा हट्ट चालू होता. तर एक 8-10 दिवस झाले आमचं सारखं चालू आहे जायचं, पण काही वेळच मिळत नव्हता. पण वेळ काढला आणि गेलं. माझी आई, माझी सासू आणि आम्ही तिघी जावा, आमचे मुलं वगैरे असं सहकुटुंब आम्ही गेलो तिथे. तर त्यांनी स्वयंपाक पण केला आमच्यासाठी बघा. बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी, पापड, कढी, परत हरभऱ्याची भाजी, सगळं चुलीवरचा स्वयंपाक केलेला. आणि ही माझ्या आहोंच्या मित्रांची मिसेस आहे. तर ती मला घास भरवत होते. तिचं नाव यशोदा. खूप छान स्वभाव, खूप मयाळू स्वभाव आहे सर्वांचाच. असं मन भरून येत होतं. आणि पूर्ण दिवस तिथं गेला, कसा गेला, काय गेला, काही कळलंच नाही. आणि खूप मया आहे गावाकडच्या सगळ्या माणसांना. खूप असं म्हणजे किती जणांना तरी भेटलो आम्ही तिथं. वेळ कमी पडला आम्हाला. प्रत्येकाच्या घरी 10-10 मिनिट असा वेळ दिला. कुठे चहा तर कुठं दूध, असं करून आम्ही हे केलं. आणि जिजी आणि अण्णा जे आहे तर त्यांना आम्ही जोडायर घेऊन गेलो होतो आम्ही सहकुटुंब. तर तो आयर केला. आणि त्यांनी पण बघा आमच्या सगळ्यांना साड्या नेसवल्या. त्यांनी पण उघं रिकामं खर्च केला आमच्यासाठी. नको नको म्हटलं तरी नाही म्हणे, तसं कसं बरं वाटतं, तुम्ही एक तर सारखं येत नाही, काही नाही म्हणे. मग आता आम्ही ह्यावेळेस त्यांना म्हटलं, आता आम्ही तरी कधीतरी असं आधीमध्ये येत असतो, तुम्ही पण आता आमच्या सगळ्यांच्या घरी येऊन जा, बघा आमची काय सुधारणा झाली तिकडं, काय नाही, तुम्हाला पण बरं वाटेल असं म्हटलं त्यांना. तर मग ते म्हणे हो नक्की येऊ म्हणे, आणि 2-3 दिवस राहू म्हणे तुमच्याकडं आल्यावर, तुम्ही तरी असं सकाळी येऊन संध्याकाळी जाता म्हणे. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे, नक्की या, आम्हाला खूप बरं वाटेल. तर असं आम्ही त्यांच्या घरी बराच वेळ गेला आमचा. खरंच त्यांना इतका आनंद झाला ना, ते असं काय करून काही नाही असं होत होतं त्या अण्णांना. आणि हे सगळं केलं तर ते म्हणे कशाला आणायचं होतं, काय गरज होती म्हणे, भेटायला आले तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, असं म्हणू लागले. आणि माझी आई पण बघितलं माझ्या आईने गावाकडचं वातावरण, कारण गावाकडं मी काही जास्त राहिलेली नव्हती लग्न झाल्यापासून. असं काही असलं काही असं 4-8 दिवसासाठीच मी जात होती गावी. तर माझी आई म्हणे खरंच किती मयाळू लोक आहेत ना म्हणे, किती त्यांना असं काय करून काही नाही असं होऊ लागलं म्हणे. तर मग त्यांनी पण बघा कसं आम्हाला आयर केलं. आणि हे आमचं गावाकडचं घर होतं. हे असे 3 रूम, म्हणजे आमच्या सासूबाईंची मोठी जाऊ आणि लहानी जाऊ अशा ह्या तिघी जावा तिथं राहत होत्या. आणि त्याच्यानंतर मग आमची लहानी भाऊकी जी आहे तर ती जालन्याला अगोदरच स्थायिक झालेली. मग त्याच्यानंतर मग ते तिथं तसंच राहिलं ते घर. आणि त्याच्यानंतर आमचं मोठं घर ते पण जालन्याला आलं. त्याच्यानंतर मग आमच्या सासूबाई तिथंच असायच्या. तर इथं माझी मोठी जाऊ राहायची एका घरामध्ये. आणि हे 2 रूममध्ये म्हणजे असंच वापर त्याच करायच्या एकट्या. आणि बाहेर पडवी वगैरे होती, इतकं छान. आता तिथं कोणीच नसते, ते विकल्यानंतर तिथं फक्त शेतीच आहे त्या घराच्या पाठीमागे. आणि तो असा आवारा असा मोकळाच राहिला. तर आमच्या सासूबाई सगळं आठवणी तिथं सांगू लागल्या लेकरांना. माझ्या सिद्धेश पण म्हणत होता आपलं गाव बघायचं, असं तसं तो गेलेलाच नव्हता. तर मग त्याला पण आमच्या सासूबाई सांगू लागल्या. आणि हे जे आहे ते हे घरकुल होतं आमच्या सासूबाईंना मिळालेलं. तर माझं लग्न झालं तेव्हा मी इथे राहत होती, त्या ठिकाणी माझी जाऊ राहायची आणि ह्या ठिकाणी मी राहायचे. समोरासमोरच असे घरं होते. तर हे पण मग आता पूर्ण शेती विकल्यामुळं आमचं तिथं आता काहीच राहिलेलं नाही.
पण खूप छान म्हणजे तिथं बघून आमच्या सासूबाईला इतकं वाईट वाटायचं, आपण काहीतरी ठेवायला पाहिजे नव्हतं गावाकडे. आणि गावाकडचे लोक पण तेच म्हणायले आम्हाला सारखं, की तुम्ही सगळं विकायला नव्हतं पाहिजे, काहीतरी ठेवायला पाहिजे नव्हतं आठवण, तुम्हाला जायला वाट राहू द्यायची होती. तर मग तसं तर आम्ही आहोच म्हणे, पण एक असतं ना म्हणे. आणि हे जे आहे तर आमच्या मोठ्या सासऱ्यांची समाधी आहे, तर त्यांचंही आम्ही तिथं दर्शन घेतलं. त्या शेतामध्येच आहे ती समाधी आमच्या, तर त्यांनी पण तशीच ठेवली. आमच्या नावाने शेती करतात ते अजून पण. आणि हे बघा गावातले अजून इतर मयाळू माणसं, तर कोणी बाजरी देत आहे, कोणी गहू देत आहे, कोणी उसं देतात. म्हणजे असं काही काय काय देऊ त्यांना असं होऊ लागलं आम्हाला. कोणी दही, कोणी ताक, असं सगळ्यांनी मिळून आम्हाला इतकं हे केलं ना, तर आम्हाला पण असं डोळ्यात पाणीच आलं ते आनंद बघून त्यांचं. आणि असं करून आम्ही सगळ्यांच्या घरोघरी गेले. सगळेजण या घरात चहा घ्या, या घरात चहा घ्या, असं चालू होतं त्यांचं. पण काही काही ठिकाणी आम्ही असं उभ्या उभ्यानीच भेट देत गेलो, कारण गाव छोटं आहे, पण आहेत घरं तिथे एक 40-50 तरी घरं असतील जवळजवळ. असं सगळ्यांच्या घरी आम्ही भेटीगाठी केले. आणि इथं जे आहे ते विटा आजी, ते आमच्या सासूबाईच्या बाजूलाच घर आहे त्यांचं, खूप थकलेल्या त्या. तर आता बघा, हे माझ्या लेकाला उसं खूप आवडतात, म्हणजे माझ्या आहोंना, तर त्यांच्यासाठी आमच्या सासूबाईंनी उसं आणले. तर असा आमचा तिथला प्रवास झाला गावाकडचा. तिथून निघालो, त्याच्यानंतर मग माझ्या मधल्या जावेचं घर लागतं तिथं, मध्येच मादळमोही म्हणून गाव आहे. तर तिथं पण त्यांच्या वहिनींनी खूप आग्रह केला, इकडं या, इथं थांबा, जेवण करून जाताला, असं तसं खूप हट्ट लावलं त्यांनी. मग संध्याकाळचे जेवण मग आमचे त्यांच्या बहिणीकडे म्हणजे आईवडिलांच्या इथं थांबलो आम्ही, तिथंच जेवण वगैरे केले. तिथं पण त्यांनी इतका मोठा पाहुणचार करून बसले, कारण त्या वहिनींनी काय केलं, लगेच साड्या वगैरे सगळ्यांना आणले, असं उगाच खर्च रिकामा. तर असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना साड्या नेसवल्या वहिनींनी. वहिनींचा स्वभाव पण खूप छान, इतका छान, एकटीने एवढ्यांसाठी स्वयंपाक केलेला, इतका छान स्वयंपाक केला त्यांनी. आणि साड्या पण बघा किती सुंदर नेसवले, नको नको म्हटलं तरी ऐकत नव्हते, नेसवले. आणि मग आमचं दर्शन वगैरे घेतलं. आणि इतका हट्ट, साडी नेसूनच जा, आम्हाला सगळ्यांना साड्या घालायला लावले त्यांनी. असं आमचा पूर्ण दिवस गेला गावाकडे. आणि येताना खूप वाईट वाटू लागलं. असा दिवस गेला आमचा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.